तुझं कुठे चुकतंय सांगू? तू इतरांच्या प्रगतीवर स्वतःच्या अपयशाची शीळ वाजवतोय. तुझं जगणं खूप सोपं आहे, पण ते तू तुझ्या हाताने, तुझ्या विचाराने आणि तुझ्या कर्माने अजून अवघड करत चालला आहेस. सत्सद विवेक बुद्धीने केलेले कोणतेही कर्म देवाच्या दारात पुण्य मानलं जातं आणि तू याच्या उलट विचार करतो आहेस. द्वेष, मत्सर, तुलना या गोष्टी तुला फक्त मनस्ताप देऊ शकतात. ज्या गोष्टी कधीच कोणाचं अस्तित्व निर्माण करू शकत नाही, तू त्याच गोष्टींच्या मागे धावतोय. या उलट साधना, सत्कर्म, दानधर्म याचा विचार माहीत असूनही दुर्लक्षित करतो आहेस. तुझ्यातल्या सूडबुद्धीमुळे उगाचच अनावश्यक संघर्ष निर्माण करतो आहेस. तुला माहितीये, द्वेष मनुष्याला आतून पोखरतो, त्याला नकारात्मक विचारांच्या दलदलीत लोटतो. तुला मिळालेला जन्म हा देवाने दिलेला बोनस आयुष्य समज. त्या आयुष्याला असं खुळखुळ्याचं स्वरूप देऊ नकोस बाळा, कारण तुझ्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट ही तुझी नाहीच. तुझं शरीर, तुझे विचार, तुला मिळालेला जन्म अथवा सुरू असलेला तुझा श्वास हे देवाने दिलेलं सात्विक दान आहे आणि त्या दानाचा असा दुरुपयोग करू नकोस. मिळालेली वेळ अशी फुकट जाऊ देऊ नकोस.